श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नम. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सुतमने शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण, शिवस्वरूप मनोनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तराशत माळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगरा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशेचं रूप पावन, नामविधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायाद भुसुर, धन्य मनती तेची राजेश्वर. लाच नगे न्याय करी साचार, अमात्य थोर तौची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लादीजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ, सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. क्षोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुवा मंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्ता माळ मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचरिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिली, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुनी शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले वृत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृता मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्व, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसीचे पूर्वी होते राजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जनमेजये सर्प सत्र केले, ते अस्तिके मध्ये चिराविले. पराशरासी पुलस्तीने पार्थिले, मग वाचले रावणादिक. वीरांची सदटवनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी, जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासे आणती. षोडोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊनी, राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोलते शक्तिसूत, मने हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो.
पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिता कृती पाहुनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी तिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्य रत्न पर्यतक राजस. चंद्ररश्मीत समान प्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमाही शिखिल्ला रे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेशा असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नसे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसे. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यगार, तेथे शिवलिंग स्थापले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर, तेथीचे बांधे प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून, त्यासही घडवितेसे शिवभजन. असो तिचे सत्व पहार्या लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ती अबला, तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नवंशकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकन. एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन, मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस पूर्ण अशी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेजवर निले नवजाय. लिंग दोखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी. सौदागरे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी, माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्य, धैर्य पाहे शिव सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून, नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावो लागले चहूकडून, एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली, समग्र मग शांत झाला सप्तकार. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरिली एकूण. पक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण, लिंग कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीपा आला कुंडाच्या. अति लागवी उमारग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नम शिवाय मनवनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश संवेत सर्वही. अश्वश्वाळा गजशाळा, संपूर्ण सर्व संपत्ती सहित. करी ग्रहदान, महानंदेने स्नान करून. भस्म अंगी चर्चिले, रुद्राक्ष सर्वांगी लेऊन. हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव मनवून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदया चळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचावदन, चंद्रमौळी संकटपाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैशानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खड्डवांगधारी.
भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्व वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती, वरचेवरी कंदुक झेलित, तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात, महानंदेसी झेलून धरित हृदय कमली परमात्मा. मने जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान, ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य स्वरूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी, क्षुधात विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैचे तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटीयुने. जेथे सुरत रुचे वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धौलागारे भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, मानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरुस, पराशार सांगे भद्रसेनास, मने हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, पाळी विभूती चर्चून, त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांश, उद्धरतील तुम्हाते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, मने इतकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवडाची पुत्र आम्हास, परम प्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी मने मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखावर नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून, विशेष येसे ते गोष्टी. भद्रसेन मने सत्यवचन, बोलावया न कराया अन्मान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावले या समयासी, राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला. आत्म्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहवळूनी, अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे. करोनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शिष्यमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्फुरुजन जागर, अहम ब्रह्म मनोनिया. ते धन्वी माया सत्य, तेथोनी झाले महत्व, मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करोनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टी करता दुहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित्य करविता. विदिसी मने सृष्टी रची पूर्ण, एरू मने मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशले. 4 वेदाचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवंत्रयती असेना. बहुत करीती हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वय बोले. जे रुद्राध्याय एकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलाद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण, थोर जपतपज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पाहून, स्वर्गेचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण, रुद्रमहिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसून, अभभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुर्तकवादी भेदुनी लक्षून त्याच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करता शिवद्वश, तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवदोषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरी विशेष हरगोन, ऐसे म्हणती त्या लागोनी आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कोंबी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, आयुत रुद्रावर्तने करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दोरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिविषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन, राये धरले दृढ चरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषीरत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ
मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनिक सांगती ते बोलवून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलवून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टपती ग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात ओमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र गट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधनुचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आणला चंडाश मृत्यू समन येता धरणीस बाळमूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देता न भिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्धव जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जे जैसे गबसती दिगंतरम संहारिती भस्मांगी व्याग्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडणी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंक गरजे अवघ्यात थोर मुख्य दयांची महासुस्वर मृदंग वाद्य गरजते अनेक वाद्याचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रन नाना धडकती भेरी नादन मायेन बेदोरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करी षडशान्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लगे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची एकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्र अक्षता विजय कल्याण हो तुझी असुता ऐसे अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध धवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की क्षेत्रोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे की नरदेववासी सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे क्षीराब्दी येई धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतापादी कया द्रुह रत्न हे शिष्य त्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुष्टती काळा प्रवीण निर्मळ चतुर्दशीच्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडुनी पुनसृष्टी करणार मागतोनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्राह्यपती अहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावूनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्यगंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडणी मने स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांगा पूर्व नारद मने मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुजा पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत एकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेनानंदन त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊका असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गडांतर थोर होते ते महापुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीभूत मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपार नधव ही मग ज्या मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी अनिक सहस्त्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धन पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपज्ञ धन्य होऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नीती शिवपदा
दशशतक पिला दान, एकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष्य भक्षण, सुरापान ब्रह्महत्या, एव महापापा पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वचिता गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना संवेग, राव जाना झाला जाता तपोवना, शिवनुष्ठान रुद्राध्यानाला करती महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वइच्छे करूने राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण न बाधची सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसोनी वांज झाली माता, त्याची संगतीने धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या ग्रहासी न आणावे, आपण त्याच्या सदनासी न जावे, ते त्याजवे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बसती त्यांच्या पंक्तीस, त्यासी मृत्यू आला त्या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य, त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदय म्हणजे मिलिंद, धरस्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळ कळ कंद अभ्यंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंदपुराणे ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, एकादशोद गोडहा. इति श्री एकादशोध्याय समाप्त. श्री सांब सदाशिव प्रणामस्तु.